तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर प्रथम पुण्याला भेट देणाऱ्या गगन नारंगचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुण्यात आगमन झाल्यावर नारंगचे विमानतळावर आगमन होताच शेकडो क्रीडाप्रेमींनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर म्हाळुंगे बाळेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाजवळून त्याची मिरवणूक काढण्यात आली. शिवाय राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त शिरीष कारले, सहसंचालक नरेंद्र सोपल यासारख्या अनेक मान्यवरांनी त्याचा सत्कार केला. पवनचे प्रशिक्षक पवन सिंग तसेच ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारी कोल्हापूरची राही सोरनोबत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या क्रीडा संकुलात सराव करणारे नारंग, विजय कुमार आणि मेरी कोम या 3 खेळाडूंनी लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली. नारंगचा सत्कार केल्यानंतर हाच धागा पकडून क्रीडा मंत्री वळवी म्हणाले, देशाला पदके मिळवून देणाऱ्या 3 खेळाडूंच्या यशात महाराष्ट्राचे योगदान आहे. राज्यातील सर्व जनतेसाठी ही गर्वाची बाब आहे. यापुढेही खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यावर राज्य सरकारचा भर असेल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. यापुढेही गगनला आम्ही पाहिजे ते सहकार्य करू. यावेळी गगनचे वडील भीमसेन आणि आई अमरजीत यांचाही सत्कार करण्यात आला. आर्थिक परिस्थिती मध्यम असूनही माझ्या करिअरसाठी आई वडिलांनी खस्ता खाल्ल्या, अनेक गोष्टींचा त्याग केला, त्याचे फळ आज मिळाले, अशा शब्दात नारंगने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. राज्याचे क्रीडा उपसंचालक माणिक ठोसरे, जनक टेकाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, गन फॉर ग्लोरीचे सहसंस्थापक आणि संचालक पवन सिंग, संचालक अभिजित कुंटे, राष्ट्रीय मजदूर संघाच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मोहल्ला कम्युनिटीच्या धर्तीवर कम्युनिटी पोलिसिंगची योजना राबवण्याची गरज आहे, असे मत निवृत्त IPS अधिकारी सुरेश खोपडे यांनी व्यक्त केले. पुणे शहर सुरक्षित, समृद्ध आणि निरोगी राहण्यासाठी तसेच गुप्तहेर यंत्रणा प्रभावी करण्यासाठी मोहल्ला कमिटी धर्तीवर कम्युनिटी पोलिसिंग योजना राबवण्याची गरज असल्याचे मत सुरेश खोपडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. खोपडे म्हणाले, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी स्वतःच्या अधिकारात मोहल्ला कमिटी योजना रद्द केलेली आहे. कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामान्य जनता आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे तसेच त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवडत नाही. तसे केले तर आपले अधिकार कमी होतील आणि आपल्या हितसंबंधावर गदा येईल असे त्यांना वाटते. राजकीय पातळीवर कितीही चांगले निर्णय घेतले तरी वरिष्ठ नोकरशहा त्या निर्णयाचा फज्जा उडवतात. त्यामुळे अशा बेफिकीर नोकरशहांना जाब विचारणारी यंत्रणा निर्माण झाली पाहिजे. शहरी भागात जातीय सलोखा निर्माण करून जातीय ऐक्य वाढीस लागण्याच्या दृष्टीने मोहल्ला समित्या परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे शहरी भागात मोहल्ला समित्या स्थापन करण्यात याव्यात. CCTVला मर्यादा आहेत. CCTV गुन्हा रोखण्यासाठी नव्हे तर गुन्हा घडून गेल्यानंतर दहशतवादाला पकडण्याचे काम करते. त्यामुळे ते दहशतवादी कृत्य थांबवू शकत नाहीत असेही त्यांनी नमूद केले. नाही, शासनानं 30 कोटी रुपये मंजूर केले, त्याबद्दल शासनाचे आभार. परंतु 30 कोटीमधून CCTV कॅमेरे आले की सगळ्या पुण्यात सुरक्षितता राहील अशा भ्रमात राहू नये. कारण का CCTV जे इंटेलिजन्स देतील ते बॉम्बस्फोट घडून गेल्यानंतर देतील, थांबवण्याचं काम ते काही करू शकणार नाहीत. आणि खरा इंटेलिजन्स जो मिळेल तर तो मानवी माध्यमातून मिळू शकेल. आणि मानवी माध्यमामध्ये पोलीस एक एजन्सी आहे आणि दुसरे म्हणजे सामान्य जनता. आणि खरा इंटेलिजन्स जो मिळेल पोलिसांच्याकडून ते पोलीस स्टेशनला नेमलेले कर्मचारी आणि मधल्या फळीतील अधिकारी. परंतु दुर्दैवानं या कर्मचाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. त्यांच्या क्षमतेचा वापर होत नाही, त्यांच्याशी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संवाद नसतो आणि त्यामुळं खरा इंटेलिजन्स मिळत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकांच्याकडून जो इंटेलिजन्स मिळाला पाहिजे, तर ज्या मोहल्ला कमिट्या होत्या तर त्या इथल्या पोलीस महासंचालक कार्यालयाने त्याच रद्द करून टाकलेल्या आहेत. आणि असं जर असेल तर सामान्य दक्ष नागरिकांच्याकडून मिळणारी माहिती मिळणार नाही. आणि म्हणून निव्वळ CCTV मिळाले म्हणून पुणे शांत राहील असं मुळीच नव्हे.
पुणे शांत राहण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी गेल्या 6 महिन्यापूर्वीच मी एक योजना इथल्या पोलीस आयुक्तांना दिलेली आहे, परंतु दुर्दैवाने त्याच्यावरती काही इलाज झालेला नाही आणि कारवाई झालेली नाही. आणि पुण्यातला एक नागरिक म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं की पुणे सुरक्षित बनवण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं पोलीस रचना केली पाहिजे, कार्यपद्धती केली पाहिजे. आणि ही कार्यपद्धती मी आखून दिलेली आहे आणि ही राबवण्यासाठी नवीन कायद्याची गरज नाही, नवीन पैशाची गरज नाही किंवा लोकांची गरज नाही. आयुक्तांशी बोलणं झालं होतं. अगोदरच्या आयुक्तांनी तर मला भेट नाकारले, अलीकडच्या आयुक्तांनी भेट दिली, परंतु पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी केली तर मोहल्ला कमिट्याच रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि मग मोहल्ला कमिट्या कशा सुरू करायच्या, तर लोकांशी संवादच बंद करून टाकलेला आहे. आणि संवाद बंद करण्याचे आदेश वरून आल्यामुळं सामान्य जनता आणि पोलीस याच्यामध्ये संवाद होत नाही. आणि जो होतो तो फार जुजबी पद्धतीचा आहे, सिस्टमॅटिक पद्धतीनं तो करायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी याद्वारे केलेली आहे. देशभक्तांनी रक्ताचे पाणी करून स्वराज्य मिळवले, परंतु सुराज्य कधी मिळणार असा प्रश्न लोकशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केला. बहुजन साहित्यधारा आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चंद्रकांत शहासने संपादित देशभक्त कोश या ग्रंथाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री ओंकारेश्वर यल्लमा मठाचे मठाधिपती निमित मयेकर, पुणे शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जैन, डॉक्टर गिरीश गुणे, मनोहर तरडे, माधव आपटे, प्रकाशिका नंदिनी शहासने यावेळी उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, आज वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील खून, दरोडे, दहशतवाद, मारामाऱ्या यांच्या बातम्यांवरून आपले कर्तृत्व दिसून येते. देशभक्तांनी रक्ताचे पाणी करून स्वराज्य मिळवले, परंतु सुराज्य कधी मिळणार? स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्त हसत हसत फासावर गेले. आज मात्र अनेक जण पैशासाठी दुसऱ्याला फासावर चढवण्यास मागे पुढे पाहत नाहीत. हे केवळ मनुष्याच्या वृत्तीचे नव्हे तर संस्कृतीचे अधःपतन आहे. अशा परिस्थितीत सुराज्य निर्माण करण्यासाठी देशभक्तांच्या मूल्यांचे पालन केले पाहिजे. निमित मयेकर म्हणाले, अनेक प्रलोभनांमुळे आज तरुण राष्ट्र निर्मितीच्या मुख्य कार्यापासून दूर जात आहेत. उद्याचा हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी देशभक्त तरुणांची गरज आहे. यासाठी त्यांना देशभक्तीची शिकवण लहानपणापासूनच देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. दिनांक 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथमच महिला दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मनसेचे नगरसेवक ॲडव्होकेट किशोर शिंदे यांनी दिली. पुढे ते म्हणाले, हा उत्सव फक्त महिलांसाठीच असून ही दहीहंडी फोडण्यासाठी खास वरळी येथून मनसे महिला गोविंदा पथकाला आमंत्रित करण्यात आले आहे. सध्या पुरुषांबरोबर महिलांना देखील राजकारणात 50% आरक्षण मिळाले आहे. देशभरात स्त्री भ्रूण हत्येविरोधात लाट उसळत असून आमचा देखील या कार्याला सदैव पाठिंबा राहिला आहे. आजवर केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेल्या या दहीहंडी उत्सवामध्ये पुरुषांप्रमाणे महिलांना देखील या उत्सवामध्ये सहभागी होऊन या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटता यावा, त्यांना आपले कर्तृत्व सिद्ध करता यावे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागाच्या वतीने खास महिला दहीहंडी महोत्सवाचे सलग दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे. केवळ महिलांसाठीच असलेल्या या उत्सवामध्ये फक्त महिला भगिनी सहभागी होऊन आपले कौशल्य आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत. कोथरूड येथील जीत मैदान, परमहंस नगर, पौड रोड येथे या दहीहंडीचे आयोजन केले असून पुण्यातील प्रख्यात शेखर गरुड यांचा मराठी गीतांचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी मनोरंजन करण्यासाठी सादर करणार आहोत. दहीहंडी फोडणाऱ्या महिला गोपाळ पथकाला आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. सध्या स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि शासन महानगरपालिकेच्या माध्यमातून ते रोखण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आम्ही एक आगळा वेगळा प्रकल्प मागच्या वर्षीपासून चालू केलेला आहे. महिला दहीहंडी म्हणजे पुरुषांची जी मक्तेदारी दहीहंडीमध्ये आहे ती मोडीस काढण्यासाठी महिला दहीहंडी हा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे कोथरूड जीत ग्राउंड या ठिकाणी. मागच्या वर्षी या दहीहंडीला साधारणतः 50,000 महिलांची उपस्थिती होती. ह्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्ती वाढेल अशी मी अपेक्षा करतो. व या ठिकाणी महिला दहीहंडी जी दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई वरळी या ठिकाणी मनसेची महिला गोविंद पथक या ठिकाणी ते फोडण्यासाठी येणार आहे. काही सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहेत आणि 2-3 अजून महिला पथक त्या ठिकाणी सलामी देण्यासाठी येणार आहेत. तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुणेकरांना विनंती करेल की कोथरूड भागामध्ये हा आगळा वेगळा प्रकल्प आम्ही राबवलेला आहे. आपण आपल्या सहकुटुंबाशी आमच्या या महिला दहीहंडीस भेट द्यावी. धन्यवाद.
लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दगडूशेठ गणपतीजवळील हुतात्मा स्मारकापासून या अभिवादन रॅलीला सुरुवात झाली. यावेळी शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदीप धुमाळ, उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, सदस्य मंजुश्री खर्डेकर आदींसह शिक्षण मंडळाच्या क्रीडा निकेतन आणि विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. हुतात्मा स्मारक, अप्पा बळवंत चौक, प्रभात थिएटर, शनिवार वाडा, पुणे महानगरपालिका या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. काँग्रेस भवन येथील हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या अभिवादन रॅलीचा समारोप झाला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, स्वातंत्र्य सैनिक गुप्ते, लीलाताई मर्चंट आदी मान्यवर उपस्थित होते. MIT स्कूल ऑफ बिझनेसच्या वतीने कॉन्फ्लुएन्स 2012 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मायर्स MIT स्कूल ऑफ बिझनेस, नेचर टॅलेंट अकॅडमी आणि अहमदाबाद येथील IIM संस्थेच्या वतीने 29 आणि 30 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद आणि व्यवसाय नियोजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती MIT बिझनेस स्कूलचे संचालक प्राध्यापक D.P. आपटे यांनी दिली. हा कार्यक्रम कोथरूड येथील MIT कॉलेजच्या आवारात होणार आहे. डॉक्टर हरिदास म्हणाले, MBA, BBA, इंजिनिअरिंग, BSc, PhD पदवीधर, इतर पदव्युत्तर आणि पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9930006507 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ममता फाउंडेशनच्या HIV बाधित मुलांच्या हस्ते पुस्तक दहीहंडी फोडण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पीकरच्या भिंतींना विरोध म्हणून वंदे मातरम संघटनेच्या वतीने सप महाविद्यालयात या पुस्तक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ढोल पथकाच्या तालावर ताल देत या HIV ग्रस्त मुलांनी नाचायला सुरुवात केली, तर छोट्या राधा आणि कृष्णाने सर्वांना आकर्षित केले होते. या विधायक उपक्रमास भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई, सप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ, वंदे मातरम संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे, संघटनेचे कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सर्वजीव मंगल प्रतिष्ठानतर्फे व्यसन छोडो अभियानाचा प्रारंभ करण्यात येत आहे, अशी माहिती डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फर्ग्युसन महाविद्यालयापासून संभाजी उद्यानापर्यंत फेरी काढण्यात येणार आहे. शाळकरी मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण 22 ते 24% वाढत असून मोठ्या व्यक्तींमध्ये हेच प्रमाण 40 ते 50% आहे. तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी आणि शाळकरी मुले तसेच कॉलेज विद्यार्थी यांच्यात व्यसनाबद्दल घृणा निर्माण करण्यासाठी व्यापक अभियान सर्वजीव मंगल प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या अभियानात शाळा कॉलेजेसमधून व्यसनाच्या विरोधात जागृती निर्माण करण्यासाठी व्याख्याने, पथनाट्ये, प्रदर्शने, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन करण्याचे काम करण्यात येईल. व्यसनी मुलांना आणि तरुणांना व्यसन सोडवण्यासाठी समुपदेशन आणि उपचारही करण्यात येणार असल्याचे डॉक्टर गंगवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.